या योजनेसाठी आपल्याकडे दोन प्रकारच्या आहेत. त्याच्यामध्ये एक तर कर्जाची माफी आणि वन टाईम सेटलमेंट, अशा दोन वेगळ्या वेगळ्या प्रक्रिया आहेत. तर 1/4/2019 ते 31/3/25 या कालावधीमधलं जर कर्ज वाटप असेल आणि 30/9/25ला जर त्याची थकबाकी असेल तर त्याची महत्तम मर्यादा ही 2 लाख रुपयाची आहे. म्हणजे 2 लाख रुपयापर्यंत याची कर्जमाफी होईल. आणि त्याच कालावधीमध्ये 2 लाख रुपयावरील रक्कम शेतकऱ्याने बँकेत जमा केली तर 2 लाखाची अधिकतम, म्हणजे वन टाईम सेटलमेंटसाठी हा 2 लाख रुपयाचा कंपोनंट कायम ठेवलेला आहे. 2 लाखापर्यंतचं कर्ज असेल तर संपूर्ण 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ, आणि 2 लाखाच्या वरचं जर असेल ते जर शेतकऱ्यांनी भरलं तर मग हे 2 लाख रुपये त्याला त्याच्यात माफ करून तो मिळणार आहे. आणि प्रोत्साहनपर लाभ असा एक याच्यामध्ये आहे. त्या प्रोत्साहनपर लाभमध्ये वरील 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षी पीक कर्जाची उचल करून विहित मुदतीत परतफेड आवश्यक, आणि 2025-26मधील पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी 50,000 रुपयापर्यंत अनुदान याच्यामध्ये आहे. तर असे आपल्याकडे याची जी सिस्टीम आहे ही सिस्टीम आपले सरकार सेवा केंद्र जे आहेत आपली, त्यांच्यामार्फत KYC करायची आहे. आणि KYC झाल्यानंतर जे कर्ज खातं असेल त्याच्यामध्ये ती रक्कम जमा होणार आहे आणि शेतकऱ्यांना त्वरित नवीन कर्ज देखील मिळणार आहे. KYC करण्यासाठी अतिशय सोपी प्रक्रिया आहे. आणि जवळचं आपलं CSC केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे जर आपण गेलो, आम्ही त्यांची स्वतंत्र बैठक देखील घेतलेली आहे. त्याचं पोर्टल पण आहे. त्याच्यानुसार समोरची रक्कम सहमत असणे आणि असहमत असणे अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये पॉईंट्स आहेत. ते पुढे गेल्यानंतर त्याने जर सहमत असेल तर ती प्रक्रिया तिथं पूर्ण होते, आणि असहमत असेल तर डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीला ही तक्रार त्यांची ऑटोमॅटिक येते. अशा DLCची पण स्थापना याच्यामध्ये केलेली आहे. डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत आणि DDR साहेब त्याचे सचिव आहेत. त्यानंतर आम्ही काल याची सर्व राष्ट्रीयकृत आणि सगळ्या बँकांची देखील बैठक याच्यामध्ये घेतलेली आहे. आणि बँकांची बैठक घेऊन बँकांना देखील सूचना दिलेल्या आहेत की या पद्धतीनं तुम्ही सगळी ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. काही ठिकाणी कन्फ्युजन्स आहेत की यादीतल्या रकमेमध्ये तफावत असणे, याचे पण आम्ही काल बँकांना आणि आपल्या सरकार सेवा केंद्रांना स्पष्टीकरण देऊन सांगितलं की यादीमध्ये तफावत का येते ते आम्ही पण आता डिटेल आपल्याला DDR साहेब सांगतील की यादीमध्ये नेमकी तफावत कशामुळे येते. त्यानंतर याची जी प्रोसेसिंग फी किंवा चार्जेस आहेत हे कुठलेही चार्जेस नाही आहेत. म्हणजे आपल्या सरकार सेवा केंद्रावरती गेल्यावरती कोणाला पण कुठल्याही शेतकऱ्याला 1 रुपया देखील भरण्याची याच्यामध्ये गरज नाही आहे. सगळं त्याला जे इमॉल्युमेंट्स मिळणार आहेत त्याच्यामध्ये 15 रुपये पर फार्मर हे IT डिपार्टमेंटकडून, म्हणजे शासनाकडून आपल्या सरकार सेवा केंद्रावाल्याला डायरेक्टली भेटणार आहेत. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना हे पण आवाहन करतो की आपल्या सरकार सेवा केंद्रावरती आपण कुठलीही रक्कम देऊ नये. तिथे जाऊन आपण आपला आधार प्रमाणीकरण करून घेणे, म्हणजे KYC करणे एवढंच आवश्यक आहे. जर ॲग्रिस्टॅग नसेल, ॲग्रिस्टॅग क्रमांक, तर तो ॲग्रिस्टॅग क्रमांक देखील नसेल तर तिथंच तातडीनं काढण्याच्या पण आम्ही सूचना दिलेल्या आहेत. कारण ॲग्रिस्टॅग जर असेल तर पुढची प्रक्रिया अतिशय सुलभ होते. त्यामुळं अशा पद्धतीचं थोडक्यात त्याच्यामध्ये आहेत. आता मला वाटतं पुढचं तुम्ही जरा डिटेल सांगावं, टेक्निकल सगळे विषय, म्हणजे मग यांची त्यानंतर प्रश्नोत्तरं घेता येतील आपल्याला. आजची बैठक महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 बाबत आयोजित करण्यात आलेली आहे. जसं आता आदरणीय सरांनी सांगितलं, त्याच्यात साधारण 3 कंपोनंट्स आहेत. पहिला कर्जमाफी म्हणजे संपूर्ण पैसे, नंतर एक वेळ समझोता योजना, आणि तिसरं प्रोत्साहनपर लाभ. कर्जमाफी किंवा ज्याला कर्जमुक्ती असा शब्द वापरण्यात आलेला आहे GRमध्ये. या योजनेचा GR 2 जून 2026ला इश्यू झाला आणि त्यात काही सुधारणा 15 जुलै 26च्या दुसऱ्या GRनं, ज्याला शासन पूरक पत्र असं संबोधण्यात आलेलं आहे, त्याप्रमाणे करण्यात आलेले आहेत. कर्जमाफीमध्ये 1/4/19 ते 31/3/25 या 6 वर्षांच्या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलं आणि 31 त्याची 30/9/25वर ते थकीत झालं. कारण पीक कर्जाला 31 मार्च आणि विकास संस्थांच्या कर्जांना 30 जूनपर्यंतची मर्यादा असते. सप्टेंबरला ते थकबाकीत जातं. म्हणजे 30/9/25ला जी कर्जे थकबाकीत गेली, पीक कर्जे, क्रॉप लोन्स, ती कर्जे आणि त्या कर्जांपैकी जी कर्जे 31/3/26पर्यंत परतफेड केलेली नाहीत
म्हणजे 31/9/25ला थकीत झालं आणि पुढच्या 6 महिन्यात ते भरल्या गेलं नाही, असे कर्जे सदर कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आलेले आहेत. आणि त्याची रक्कम आहे ₹2 लाख. म्हणजे ज्या कर्जदाराचे व्याज आणि मुद्दल मिळून 2 लाखाच्या आत आहे त्यांचे संपूर्ण पैसे बँकांमध्ये शासनामार्फत बँकांकडे जाणार आहेत. हा पहिला कंपोनंट झाला. दुसरा आहे एकवेळ समझोता योजना. याच्यामध्ये असे शेतकरी आहेत की ज्यांच्याकडील येणे रक्कम 2 लाखापेक्षा अधिक आहे. अशा शेतकऱ्यांच्या बाबतीत निकष असा ठरवण्यात आलेला आहे, त्या शेतकऱ्यांनी 31/3/27पर्यंत 2 लाखाच्या वरची रक्कम बँकेकडे भरायची आहे आणि त्यानंतर शासन 2 लाख रुपये संबंधित बँकेला पाठवणार आहे. तिसरा कंपोनंट आहे प्रोत्साहनपर लाभ. कर्जमाफीच्या वेळी गेल्या 2 कर्जमाफीच्या वेळी अशी ओरड झाली, किंबहुना पहिलीच्या वेळी, की नियमित कर्ज भरणाऱ्यांवर अन्याय होतो, थकीत राहणाऱ्यांच्या बाबतीत शासन सहानुभूतीचं धोरण ठरवतं वगैरे वगैरे. त्यामुळे शासनाने या कर्जमाफीत जे कर्जदार नियमित परतफेड करतात, जे रेग्युलर आहेत, डिफॉल्टर नाहीत, अशांसाठी पण तरतूद केलेली आहे. अशा कर्जदारांना त्याची काय अटी पण आहेत. 22-23, 23-24 आणि 24-25 या आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षांमध्ये ज्याने पीक कर्ज घेतलं आणि मुदतीत फेड केलं, असे कर्जदार यांच्यामध्ये पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्यांना 50,000 रुपये मिळणार आहेत. आता यात उपप्रश्न असा आहे किंवा उपशंका अशी येऊ शकते की जर त्यांच्याकडे येणं 30,000 असेल तर काय, तर त्यांना 30,000 मिळणार आणि कमीत कमी 5,000 मिळणार. एवढं कमी कर्ज जनरली नसतं, हे त्याचं. त्यानंतर मी आकडेवारीकडे येतो. या योजनेचा GR 2 जूनला आला आणि 25 जुलैला पहिली यादी, म्हणजे तशी ती दुसरी आहे. पहिली यादी 500 शेतकऱ्यांची होती, ती आपल्या जिल्ह्यातले काही लोक नव्हते त्यात शेतकरी. तर या यादीमध्ये 1,07,505 107,505 असे नोट मिळाले सगळ्यांना. 1,07,505 खाते मंजूर झालेले आहेत पहिल्या यादीमध्ये आणि एकूण कर्ज खाते अपलोड बँकांनी केलेले 2,03,283. त्याच्यापैकी 1,07,505 खाते यादीत आलेले आहेत. या यादीत जेवढे नावं आलेले आहेत त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती बँकांचे कर्जदार, म्हणजे जे विविध कार्यकारी सेवा सहकाऱ्यांमार्फत खेड्यापाड्यात कर्ज वाटप करतात, ते आहेत 9,000-9,500च्या आसपास आहेत. आणि उरलेले सगळे राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांचे 16,000 अपलोड केलेले 16,000. अपलोड. हे अपलोडचे आकडे 2,03,000, 16,000 आणि 180. त्यापुढचा सध्या जे काही संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे, राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत त्या बँका कर्ज वाटप केल्यानंतर जर कर्ज काही कारणाने थकलं तर विशिष्ट कालावधीनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निकषानुसार त्यांना NPA नॉन परफॉर्मिंग असेट अशी वर्गवारीत टाकली जातात. अशी कर्जे नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे अनुत्पादित कर्जे या वर्गवारीत टाकली जातात. मग अशा कर्जांना ते विशिष्ट तारखेवर NPAमध्ये घेतात आणि ती तारीख फ्रीज केली जाते. तर अशा खात्यांच्या बाबतीत शासनाच्या मुख्य सचिव महोदयांनी, अतिरिक्त मुख्य सचिव महोदयांनी राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांच्या राज्य समन्वयकांच्या बैठक घेऊन त्यांना असं आवाहन केलं की तुमचे जे कर्ज खाते NPAमध्ये गेलेली आहेत त्यांचा काही भार तुम्ही सोसा, संपूर्ण पैसे आम्हाला द्यायला लावू नका, काही भार तुम्ही सोसा. त्याला बँकिंगच्या भाषेत हेअर कट म्हटलं जातं. हेअर कटचा शब्दशः अर्थ वेगळा होतो, पण त्यांनी मराठीत अर्थ विशिष्ट प्रमाणात सवलत किंवा निर्देशित प्रमाणात सवलत असा घेतलेला आहे. तर अशा कर्जांना विशिष्ट प्रमाणात सवलत तुम्ही द्या, जेणेकरून उरलेली रक्कम आम्ही तडजोड रक्कम म्हणून गृहीत धरू आणि तेवढेच पैसे तुम्हाला पाठवू. हेअर कट लावलेली रक्कम तुम्ही सोसायची, तुम्ही म्हणजे बँकांनी तो तोटा सहन करायचा. आणि बँकांनी ही गोष्ट मान्य केली. मग त्यानुसार परस्पर सहमतीने स्लॅब ठरवण्यात आले. त्याच्यात 5 स्लॅब ठरवण्यात आले. 30/9/21 पूर्वीची सगळ्या कर्जांना
हेअरकट 65% लावण्याचा निर्णय झाला. म्हणजेच शासनाकडून या कर्जमाफीत त्यांना 35% पैसे आले. उरलेले 65% संबंधित बँक सोसणार. त्याच अनुषंगानं 1/10/21 ते 30/9/22ला हेअरकट 55% आणि तडजोड रक्कम 45%. 1/10/22 ते 30/9/23ला हेअरकट रक्कम 45% आणि तडजोड रक्कम 55%. 1/10/23 ते 30/9/24ला हेअरकट 30%, तडजोड रक्कम 70%. आणि 1/10/24 ते 30/9/25ला हेअरकट 15% आणि तडजोड रक्कम 85%. आता याप्रमाणे शासनाने या यादीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांचे NPA कर्जदारची नावं समाविष्ट केली. यामध्ये असा झाला विषय की याद्या पोर्टलवर आल्यानंतर ज्या याद्यांच्या प्रिंट काढून गावगावाला चावडीवर लावण्यात आल्या, या सर्व यादी शासनानं पोर्टलवर 25 जुलैला रिलीज केल्यानंतर प्रत्येक ठिकाणच्या DDR आणि AR ऑफिसमधून या याद्यांच्या प्रती काढण्यात आल्या पोर्टलवरून आणि त्या संबंधित प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत, विकास संस्था, चावडी सर्वांना दिसेल अशा ठिकाणी त्या प्रसिद्ध करण्यात आल्या. आता जो विषय मी आधी बोललो 2 मिनटापूर्वी, NPA अकाउंट्स, हेअरकट आणि तडजोड रक्कम, अशा कर्जदारांच्या नावासमोर फक्त तडजोड रक्कम आली. मी उदाहरण समजण्यासाठी थोड्या वेळात सांगतो. एखाद्या XYZ कर्जदाराकडे 1 लाख रुपये येणं आहे. NPA झाल्याच्या तारखेस त्यांच्याकडे 1 लाख रुपये येणं आहे आणि त्यांची तडजोड रक्कम समजा त्यांची NPA तारीख आहे जानेवारी 23, म्हणजे तो स्लॅब झाला 1/10/22 ते 30/9/23मध्ये, ज्याला हेअरकट आहे 45% आणि तडजोड रक्कम आहे 55%. मग अशा कर्जदाराच्या नावापुढे 1 लाख रुपये जी त्याची एकूण येणे बाकी आहे ती न दिसता शासनानं कर्जमाफीत मंजूर करून बँकाकडे पाठवली, ती 55,000च लिहिलेली आहे. परिणामी सर्वसामान्य शेतकरी यादी पाहून गोंधळले. पोर्टलमध्ये त्यांच्या नावापुढे 1 लाख आहे. त्यांनी आपल्या सरकार सेवा केंद्रावर जाऊन जर पाहिलं स्वतःचा क्रमांक टाकून, आधार क्रमांक टाकून, तर 1 लाखच दिसणार आहे. परंतु प्रसिद्ध केलेल्या यादीत 55,000 आले. म्हणून संभ्रमावस्था झाली. त्याबाबत काही दोन्ही बाजूचे व्हिडिओ व्हायरल झाले, त्यामुळे शेतकरी गोंधळले. परिणामी आपल्या जिल्ह्याचं आधार प्रमाणीकरण 35% एवढ्या कमी ह्याच्यावर सीमित राहिलेला आहे. हा प्रश्न आपल्या जिल्ह्यापुरता नाही आहे, राज्यभरातला आहे. परंतु आता प्रसार प्रसिद्धी, आपणही बांधवांना विनंती आहे की आपण याची योग्य प्रसिद्धी द्यावी, शासनास सहकार्य करावं. अशा NPAमधल्या यादीतल्या लोकांनी यादीवरून विसंबून न राहता संबंधित बँक शाखेत जावं, त्यांच्याकडील NPA तारखेची येणे रक्कम तपासावी, यादीतला विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रात जावं आणि तिथं स्क्रीनवर आपले मजकूर तपासावा. तिथं त्यांना ऑब्व्हियसली 1 लाख रुपये रक्कम दिसणार, त्यांचं समाधान होणार. मग त्यांनी आधार प्रमाणीकरण करावं. त्यापुढे जाऊन, आता हा मुद्दा क्लिअर झाला, त्यापुढे जाऊन त्यांच्या तपशिलामध्ये स्क्रीनवर त्यांना 3 गोष्टी दिसणार आहेत: आधार क्रमांक, कर्ज खात्याचा क्रमांक आणि येणे रक्कम, कर्ज बाकी. या 3पैकी कोणत्याही आकड्याबाबत त्यांची शंका असेल तर त्यांनी त्याच ठिकाणी असलेलं ग्रीव्हन्स बटन दाबून ती तक्रार जिल्हास्तरीय समितीकडे, या कर्जमाफीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समित्या गठीत करण्यात आलेल्या आहे. जसं हातगल सरांनी आता सांगितलं, ज्याचे अध्यक्ष कलेक्टर मॅडम आहेत, सदस्य सचिव मी आहे. कर्ज रक्कम, कर्ज क्रमांक, कर्ज खाते क्रमांक आणि आधार क्रमांक. पण याच्यावर ग्रीव्हन्स नोंदवून आधार प्रमाणीकरण करायचंच आहे, जेणेकरून ते नाव यादीतून निघून जाईल. मग पुढच्या यादीमध्ये आम्ही संबंधित बँकांकडून अचूक तपशील घेऊन ते पुढच्या यादीत अपलोड केलं जाईल. त्यानंतर काही कर्जदार मयत असतात, पण त्यांची नावं यादीत आलेली आहेत, त्यांचं ऑफकोर्स आधार प्रमाणीकरण होणारच नाही आहे. मग अशांनी त्याच पोर्टलचा वापर करून आपले सरकार सेवा केंद्र चालकाचा मोबाईल क्रमांक वापरून त्यावर आलेल्या OTP वापरून ते आधार प्रमाणीकरण करायचं आहे. कारण मयत व्यक्तीचा आधार कार्डवर जो नंबर असेल तो चालू नसणार, OTP जाणार नाही, दिसणार नाही. अशावेळी ती तक्रार तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्यांचे गठन करण्यात आलेले आहे, ज्याचे सदस्य सचिव आमचे AR मंडळी आहेत. आधार होत नसल्यास, म्हणजे मयत असेल किंवा काही शेतकऱ्यांचे स्वतः ती व्यक्ती असूनसुद्धा अंगठा आयडेंटिफाय होत नाही, शेतात काम करण्यामुळे असेल, अन्य काही कारण, ऑपरेशन झालेलं असेल, काही असेल, त्यामुळं कधीकधी अंगठा आयडेंटिफाय होत नाही. अशाही वेळी ग्रीव्हन्स करायची. मग तहसीलदार कमिटीकडे ते येणार. मग
तहसीलदारच्या अध्यक्षतेखालील कमिटी यादीतून ते नाव डिलीट करणार आणि नंतर त्या माणसाचं फिजिकल व्हेरिफिकेशन AR ऑफिसमध्ये किंवा तहसील ऑफिसमध्ये केलं जाईल की ती व्यक्ती तीच आहे का. असेल तर मग ते त्यांच्या ॲक्सेस वापरून प्रमाणीकरण करतील. अशा प्रकारे साधारण ही योजना आहे. आणि महत्त्वाचा एक विषय, ही सेवा जसं साहेबांनी सांगितलं निःशुल्क आहे. कोणत्याही शेतकऱ्यांनी कोणत्याही आधार केंद्र आपले सरकार सेवा केंद्र चालकाला शुल्क देण्याची आवश्यकता नाही. त्यांना शासनामार्फत शुल्क मिळणार आहे. हे साधारण क्रक्स आहे योजनेचा. आपण काही प्रश्न असतील तर विचारावे. कशासाठी? हो, प्रश्न नाही, त्यांना घेता येणार नाही. आम्ही अनेक शेतकरी तक्रारी की तिथे पैसे घेतले जातात. अनेक शेतकरी तक्रारीच आहे. हो ना, आला विषय लक्षात की एक्झॅक्टली मी त्याचंच उत्तर देतोय. मी आपल्याला तेच म्हटलो की याच्यासाठी शासनानं कुठलंही शुल्क ठेवलेलं नाही, त्यांना ते घेता येणार नाही. तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना मी आवाहन करतो की घेऊ नये. ऑलरेडी आम्ही मिटिंग घेऊन सांगितलं आहे. त्या उपर जर असं कोणी करत असेल, त्याची तक्रार आली, त्याला डेफिनेटली त्याचं केंद्र रद्द करण्याची कारवाई आमच्याकडून करण्यात येईल. कसं कळणार? कसं कळेल आम्हाला? हा, पण कशी आम्हाला कसं कळेल की एक्स करतोय? तुम्ही म्हणता 100% लोक करताय का? माणूस